हॅलो एव्हरीवन। तर आज मी तुम्हाला मेथीची भाजी कशी बनवते ते दाखवणार आहे। ही मेथीची भाजी आपण कोरडी तर नेहमीच खातो, ही जरा अशी ग्रेव्ही टाइप होणार आहे। तर चला मग बघूया याची रेसिपी। हे बघा, मी अशा प्रकारे ही मेथी इथे चिरून घेतली। हिवाळ्यात कसं पौष्टिक अशी मेथी असते आणि मेथी खूप छान येत असते, तर ही भाजी नक्कीच ट्राय करून बघितली पाहिजे। मी लसूण कट करून घेतला आहे। आता जी मेथी आपण चिरून घेतली आहे ती आपल्याला परतून घ्यायची आहे। तर मी एक पळी तेल टाकलं आहे, जिरं घालते, लसूण, चिरलेली मेथी टाकते आणि ही मेथी छान अशी परतून घेते। मेथी तर आता आपल्याला ऑल सीजन मिळते, तशी तर हिवाळ्यात जी मेथी आपल्याला मिळते ती अगदी छान अशी असते, कारण मेथीमध्ये फायबर पण खूप प्रमाणात असतात, जे आपल्याला कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायला, तसेच ब्लड शुगर लेवल आहे ती पण त्याने कंट्रोलमध्ये राहते। तसेच व्हिटॅमिन सी, के हे आपल्याला मिळत असतात मेथीमधून। तर ही भाजी आपण खाल्ली पाहिजे, खूप चविष्ट अशी ही भाजी होते। तुम्ही कुठल्याही प्रकारे मेथीची भाजी बनवू शकतात। ही परतून घ्यायची ही भाजी आपल्याला तेलात थोडीशी परतून घेतली ना, तिचा थोडा कडवटपणा वगैरे असतो तो निघून जातो आणि मग नंतर आपण जेव्हा ग्रेव्ही टाकतो ही भाजी, तर त्याची एक छान अशी चव लागते। अगदी थोडंसं मीठ मी यात टाकते, कारण भाजीत पुन्हा मीठ पडणार आहे। आता ही मेथी परतल्या जाते तोपर्यंत याचे मसाले आपण तयार करून घेऊ। तयार करण्यासाठी मी सगळ्यात अगोदर घेतली हळद, लाल तिखट, धने पावडर, 1 चमचा किचन किंग, गरम मसाला पण तुम्ही वापरू शकता। ह्या मसाल्यांमध्ये थोडं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेणार आहे मी। कांदा बारीक चिरून घेतलाय, टमाटा पण चिरून घेतलाय बारीक। इथे मी तेलात परतलेली ती मेथी काढून घेतली एका प्लेटमध्ये। जिरं, थोडीशी मोहरी टाकून घेते, थोडासा ठेचलेला लसूण, कांदा छान परतून घ्यायचा। कांदा, ती मसाला पेस्ट जी बनवली होती ती टाकून परतून घेते मी। कांदा, टमाटर टाकून घेते, 2 चमचे बेसन पीठ टाकले मी याच्यात। ते चांगलं परतून घ्यायचं, नंतर थोडं पाणी टाकायचं याच्यात, चवीनुसार मीठ, मलाई, झाकण ठेवून देते जरा वेळ। आता हे जे मसाला शिजलेला आहे तर त्यात आपण ती जी पहिले परतून घेतली होती मेथी ती मी आता यात टाकते। ही अशी तयार झाली आहे आपली मेथीची भाजी। किती सुंदर दिसते बघा आणि खायला तर अप्रतिम लागते। तुम्ही पण नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा।